नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला लगेचच सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे टीप. टेबलवर ऑर्डर घेऊन आलेला राजू टेबलावरची माणसे बघून हबकून गेला. तब्बल 25 वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते किंवा ओळख दाखवत नव्हते. चौघांपैकी दोघेजण मोबाईलमध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉपमध्ये. कदाचित आत्ताच झालेल्या डीलची आकडेमोड चालली होती. शाळेतील मित्र खूप पुढे निघून गेले होते आणि राजू मात्र कॉलेजपर्यंत सुद्धा पोहोचू शकला नव्हता. नंतर 2-3 वेळा त्यांच्या टेबलवर तो गेला, पण राजूने स्वतःची ओळख लपवून त्यांना पदार्थ वाढले. चारही बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले. आता परत कधी इकडे न आले तर बरं असा विचार राजूच्या मनात आला. स्वतःच्या आजच्या परिस्थितीमुळे मित्रांना ओळखसुद्धा दाखवता आली नाही म्हणून राजूला फार वाईट वाटले. राजू, टेबल साफ कर. 3000चे बिल केले, पण 1 पैसा टिप म्हणून ठेवला नाही सालेंनी, मॅनेजर वैतागून बोलला. टेबल साफ करता करता राजूने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला. त्या 4 बिझनेसमननी पेबनाने कदाचित त्या नॅपकिनवर पण आकडेमोड केली होती. पेपर टाकता टाकता सहज त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते, तुला टिप द्यायला आमचा जीव झाला नाही. ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतली, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील. तू आमच्याबरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढत होतास. ते पाहून खूप वाईट वाटले. आपण तर शाळेत एकमेकांच्या डब्यातून खाणारे. आज तुझ्या ह्या नोकरीचा शेवटचा दिवस. फॅक्टरीमध्ये कॅन्टीन तर कोणाला तरी चालवावीच लागेल ना. शाळेतील तुझेच मित्र. खाली कंपनीचे नाव आणि फोन नंबर लिहिला होता. आतापर्यंत राजूला मिळालेली ती सर्वात मोठी टीप होती. धिस इज द क्वालिटी ऑफ रिअल फ्रेंड्स. संजीव जाधव. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.